ही दृश्य आहे मालेगावातली। हा आक्रोश हे आंदोलन आहे एका 3 ते 3.5 वर्षांच्या मुलीसाठी। एका 3 ते 3.5 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केलाय। नराधमानं तिच्या शरीराचे लचके तोडले। तो एवढ्यावरती थांबला नाही तर त्यानं तिच्या डोक्यात दगड घालून ठेचून तिची हत्या केली। या घटनेनं नाशिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 3 वर्षांची चिमुकली दुपारनंतर खेळण्यासाठी घराबाहेर पडली, पण बराच वेळ झाला ती घरी काही परत आली नाही। म्हणून मुलीच्या घरच्यांनी नातेवाईकांनी तिचा शोधाशोध करायला सुरुवात केली, पण 2 ते 2.5 तास झाले तरी ती कुठेच सापडेना। म्हणून त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली। यावेळी गावकरी सुद्धा तिचा शोध घेतच होते। अशात रात्री उशिरापर्यंत शोध घेणाऱ्या गावकऱ्यांना गावाच्या खेटूनच असलेल्या मोबाईल टॉवर जवळ एक मृतदेह आढळून आला। छिन्न विछिन्न अवस्थेतील चेहरा बघितल्यावरती आणि मृतदेह पाहून हा मृतदेह चिमुकलेचाच असल्याचं लक्षात आलं आणि त्या मृतदेहाची अवस्था बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली। या चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडण्यात आले होते। एवढंच नाही, क्रूरतेची परिसीमा गाठत या नराधमानं अत्याचारानंतर या मुलीचा चेहरा दगडाने ठेचून काढला होता आणि तिचा जीव घेतला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा तिथे दाखल झाला। यानंतर मृतदेह मालेगावच्या सामान्य रुग्णालयामध्ये नेण्यात आला। नाशिक येथे करण्यात आलेल्या पोस्टमॉर्टम अहवालात चिमुकलीवरती अत्याचार झाल्याचं तसेच डोक्यात वर्मी घाव बसल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं। या घटनेनं पंचक्रोशीमध्ये वातावरण पेटलं। गावकऱ्यांनी आक्रोश करत नराधमाला फाशी देण्याची मागणी केली। सोमवारी या घटनेचे पडसाद आसपासच्या गावात आणि संपूर्ण महाराष्ट्रात उमटले। मालेगाव कुसुंबा मार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील डोंगराळे येथे भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली। त्यावेळी एकच सूर होता की नराधमाला फाशी द्या। प्रकरण गंभीर होते हे पाहून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि संशयित म्हणून डोंगराळे गावातीलच विजय संजय खैरनार या 24 वर्षाच्या तरुणाला अटक केली। सुरुवातीला तर हा मुलगा काही गुन्ह्याची कबुली द्यायला तयार नव्हता, पण पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यानं आपल्या दुष्कृत्याची कबुली दिली। नराधम आणि मृत मुलीचे पालक हे शेजारीच राहायचे। हा आरोपी त्याच्या वृद्ध आजीसोबत राहायचा। रविवारी आजी बाहेरगावी केल्यानं तो घरी एकटाच होता। अशात ती मुलगी दुपारी खेळायला म्हणून बाहेर पडली तेव्हा नराधमाची घाणेरडी नजर तिच्यावरती पडली। तेव्हा चॉकलेटचा बहाणा करून त्यानं त्या चिमुकलीला घरात बोलवून घेतलं। त्यानंतर तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचं बोललं जाते। दरम्यान गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी रीतसर गुन्हा दाखल केला आणि न्यायालयामध्ये आरोपीला हजर केलं। आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर उभं केलं असता त्याचं वकीलपत्र घेण्यासाठी एकही वकील पुढे आला नाही। वकील संघटनेच्या कोणत्याही सभासदानं आरोपीचं वकीलपत्र घेऊ नये अशी विनंती संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधाकर निकम यांनी घेतली आहे।